गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 6 वाजलेत. आज लवकर माझी गुड मॉर्निंग झाली. आपल्याला जायचं आता एका ठिकाणी भिवंडी साईडला कुठेतरी जाऊया आपण. मी तुम्हाला पुढची जागा वगैरे सगळी सांगतो. चला आपण सकाळची सुरुवात जरा सूर्यास्तापासून करूया. तिकडे जाऊन व्ह्यू बघून आपण निघायचं आहे. फ्रेश वगैरे होऊन निघूया आपण. 1 मिनटं. तर अशा प्रकारे आज आपली सकाळ झालेली आहे. आता आपण इकडून निघायचं आता भिवंडीला. भिवंडीला महाराजांचं मंदिर बांधलं आहे. ठाणे जिल्ह्यातलं पहिलं मंदिर असं आहे म्हणजे महाराजांचं, शिवाजी महाराजांचं. आपण तिकडे जातोय आता. बाकी तोपर्यंत कंटिन्यू येते राहा. आपण पुढे ब्लॉगमध्ये एन्जॉय करूया. ओके चला. चला निघायचं आहे लवकरच. चला गाईस, आपण आता निघूया भिवंडीच्या दिशेने. तर कसा प्रवास होतोय काय माहिती. घेतलंय ना सगळं. 2 हेल्मेट घेतले. हे लवकर लवकर ये. बंद केला. काय विसरला होता. काहीतरी विसरलं असं वाटतं. तर अशी मस्तपैकी सुंदर पहाड अशी झालेली आहे. चालूच आहे. गाडी कुठे इथेच लावली आहेस. चला चला. लगेच पहिला चष्मा घातलेला आहे आता. तर जरा बरं वाटतंय. आता चष्मा गाडी काढतो का आता. चष्मा घालून परत झालं नाही. अरे हो नाही का. ठीक आहे. आता अशा प्रकारे आम्ही निघत आहोत आता. हा अरे बाबा चल. गरीब चालू झाला. पेट्रोल बाग हे टाक. तर काय आपण तर निघत आहोत. आपल्याला मॅपवर दिसतंय काहीतरी किती रे 1 तास 42 मिनिटं. तर आपण आता निघूया इथून. हे उचलतो माझं हेल्मेट. आणि अशा प्रकारे यायला फुटरेज बिटरेज बंद करून ठेवतो. सिंगल माणूस. अशा प्रकारे सेल्फ मारलेला आहे. आणि निघत होतो राईट मार.
मित्रांनो आपण आलोय आता कांदिवलीवरून निघालो आपण पूर्ण मस्तपैकी आपण हायवे वगैरे करून आलो, मेरा रोड वगैरे भाईंदर करत आलो. त्याच्यानंतर वज्रेश्वरीचा आपण तिथून वज्रेश्वरीवर आपण राईट मारला आणि हा रस्ता आहे की आता वज्रेश्वरी पण आहे की ह्याच रोडला कुठेतरी आहे वज्रेश्वरी. आणि सर्वात पुढे गेले चांगला व्ह्यू वगैरे चांगला आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, चांगलं वाटतं. जर आपण टायमात ऍक्च्युली बरोबर चांगल्या निघालं म्हणून ते जरा व्यवस्थित वाटतं. बाकी आता बघू अजून बराच अजून पुढे बाकी आहे. येताना खूप ट्रॅफिक वगैरे तर नव्हतं पण मस्त वाटलं, जरा मजा आली. तर बाकी बघू अजून किती आहे लांब, तोपर्यंत आपण भेटत राहू. चला काय होतंय म्हणजे आता माझं वय झालंय. येतो का बाबा. तर काही आपण पोचलेलो आहे आता, तुम्हाला दिसत असेल समोर गणेश मंदिर आहे. आता आतमध्ये जाऊन मी खूप एक्सायटेड आहे. आतमध्ये जाऊन काय असेल कसं असेल काय बघायचं आहे. थांबा जरा, आम्ही गाडी वगैरे लावतो, बाकी तुम्हाला पुढची माहिती देतो.
मामाची जाऊन पोचतो मी काढून गेले. मागे आपण अरे भारी गेल बसायचं काय बसा बसा इधर एक मिनिट पकड दोन्ही खांद्यावर लावायचे भेटतात तर मित्रांनो आपण निघालो आता तिकडून. आता आपण मस्तपैकी मंदिर वगैरे बघितलं इथे. खूप छान मंदिर आहे. परिसर थोडा छोटाच आहे पण मंदिर छान आहे. आकृती वगैरे वगैरे सगळं एकदम पद्धतशीर आहे सगळं तिकडे. आता ऍक्च्युली तिकडे थोडा कार्यक्रम आणि आपला नशीब पण इतकं चांगलं होतं की इतका तिकडे आता काहीतरी मतलब महाराजांच्या आय गेस आता तिकडे राज्याभिषेक सोहळाचा काहीतरी करतायत आणि शंभू महाराजांचं पण काहीतरी चालू होतं तिकडे. आता बऱ्यापैकी न्यूजवाले होते सगळे आपला ब्लॉग एकदम पद्धतशीर झालाय. खूप मजा आली. मस्त होतं मंदिर वगैरे. बरीच सगळी माहिती होती. म्हणजे महाराजांचा पूर्ण कार्यकाळ तिकडे पूर्ण रेखाटलेला आहे तिकडे. तुम्ही नक्की जाऊन बघा. तिकडे बऱ्यापैकी असं महाराजांच्या काळातले सगळे ते तलवारी वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत बघण्यासारख्या. बऱ्याच गोष्टी आहेत. मंदिराची पूर्ण एकत्र हे बघाल तर थोडी छोटीच आहे. म्हणजे इतका पण मोठा परिसर नाही पण तेवढ्यात त्यांनी एकदम पद्धतशीर बांधलेलं आहे आणि चांगलं बांधलंय. आता आपण निघतोय इथून. तिकडे ऍक्च्युली बराच आवाज होता म्हणा इथे येऊन बोलतोय तुम्हाला सांगतोय मी. आता आपण निघतोय परतीच्या वाटेने. परत चाललोय आपण कांदिवलीला. तर बघू जाताना ट्रॅफिक वगैरे नाही भेटले तर आपण पटपट पोहोचू. आलो त्याच वेगाने परत जाऊया आपण. बाकी आपण भेटू पुढच्या व्लॉगला. चला तोपर्यंत नमस्कार. तर अशा प्रकारे आपण आता घरी पोहोचलेलो आहे. आलोय घरी. आता लिफ्टमध्ये घरी जातोय. मजा आली. मस्त ट्रेक होता. ट्रेक नाही बोलता येत त्याला. बऱ्यापैकी ट्रिप होती. आलोय आपण आपल्या 16व्या माळ्यावर. तर जाऊया घरी. जेवूया मस्तपैकी. बापरे काय डीजे बीजे आहे का काय. आलेलो आहे आपण आता घरी आपल्या. घरी जाऊन जेवू मस्तपैकी. बाकी पुढचा ब्लॉग बघू कधी असेल तेव्हा बघू. मला सांगतो अपडेट देत राहील. पद्धतशीर. चला गुड नाईट.